खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो, दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जा आणि तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो बाप म्हणतो वेडी, अगं तू माय आहेस, तू 10 20 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही ग रडता येणार का. मी जर का रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. माणसासारखा माणूस काय बायवानी रडायला लागला, मला नाही ग रडता येणार. कदाचित लोक म्हणतील याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय की काय. अगं मला रडता येणार नाही. दोघं नवरा बायको रात्रभर हळदीच्या पूर्ण रात्रभर उशीत तोंड घालून रडतात महाराज. रात्र रडण्यात काढतात. सकाळी दिवस उजळला, नवरीचा बाप स्नान करून अंगणामध्ये मतलब ओट्यावर उभा. कोणीतरी नवीन व्यक्ती दारातून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो. तो माणूस वरवर मनाने सांगतो दादा माझं पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे, पण अंतकरणातून आवाज निघतो काय सांगावं दादा, काय सांगावं. ज्या पोराला मी बघितलेलंही नाही, ओळखतही नाही, अशा पोराला मी माझं स्वतःचं काळीच दान करतोय रे दादा.